माझं नाव अपर्णा प्रसाद बंडकर. मला हे औषध घेऊन 2 महिने झाले. मी डिसेंबरमध्ये, खरं त्याच्या आधीच मला अश्विनी कॉन्टॅक्ट करत होती की ताई तुम्ही हे घ्या. मला ऍक्च्युली पायाचा सगळ्यात उजव्या पायाचा मेजर प्रॉब्लेम म्हणजे संधिवात तर आहेच आणि मसल्स माझे लॉक झाले होते. त्यामुळे माझी वैशाली ताई पण सांगेल, मला मांडी घालता येत नव्हती अजिबात. मी कुठे गेले तरी मी खुर्चीत बसून जेवायची. त्यानंतर पीसीओडी प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा मला मोनोपॉज आलेलाच आहे. त्यामुळे डॉक्टर बोलले होते की तुम्हाला थायरॉइड लेवल पण माझी बाउंड्रीच्या वर गेली होती आणि मी आशुताईंनी सांगितल्याप्रमाणे हे औषध सुरू केलं. मला मूळव्याधीचा पण त्रास होता, पण मी हा विषय कोणाजवळ ओपन नाही केला की उगीच सगळ्यांना कुठे सांगत बसायचा. इतका ऑकवर्डनेसपणा मनात असतो. मूळव्याध माझा 15 दिवसात कंट्रोलमध्ये आला. कारण मी लहानपणापासून मला पुण्यामध्ये आयुर्वेदिकच औषध घेत होते, पण ते डॉक्टर आणि आपला हा डिस्टन्स तेवढं मी मेंटेन नाही करू शकत. पण मला जसं आश्विनी ताईंनी हे सांगितलं, मला 15 दिवसात माझं मूळव्याध कंट्रोलमध्ये आला आणि हळूहळू माझा कामातला उत्साह वाढला. मला सकाळी उठायला म्हटलं तर मला जागेवरून उठायला 10 मिनिटं लागायची, कारण हा पाय पूर्ण ब्लॉक झालेला असायचा उजवा. आणि आता मी उठते, माझी कामं व्यवस्थित करते. मला स्टेप चढायचं म्हटलं तरी टेन्शन यायचं, बसचं किंवा कुठे चढून चढायचं म्हटलं की टेन्शन यायचं. आता तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि सगळ्यात महत्वाचं केस पण गळायचे प्रचंड. तो ट्रेस पण आलेला होता बॉडीला, बॉडी ट्रेसनी पण केस गळतात. पण या औषधामुळे माझे 5 आजार बरे झाले. एक म्हणजे संधिवात खूप कंट्रोलमध्ये आला, थायरॉइड लेवल पण पूर्ण बाउंड्रीवर आलेली आहे. माझा पाय जो मी मांडी घालत नव्हते आता मांडी घालते व्यवस्थित. मला उठताना बसताना कसलाही त्रास होतो, पण जबरदस्त रिझल्ट आहे आणि उत्साह वाढतो कामामधला. सगळ्यात मेन म्हणजे उत्साह वाटला. दिवसभर फिरतीवर असते, स्किनवर खाज यायची मला, हे आता माझ्या लक्षात आलं. आधी मी 1 राऊंड जरी मारला तरी माझ्या स्किनला खाज यायची आणि जसं हे औषध सुरू केलंय, मी आता एवढी उन्हात कधी कधी गाडीतून फिरते पण मला एकदाही स्किनला त्रास नाही झाला. त्यामुळे थँक्यू फॉर रियांश आणि बेस्ट प्रोडक्ट आहे. सगळ्यांनी आवर्जून खरोखर घ्यावं. ज्यांना काही त्रास आहे त्यांनी आवर्जून घ्यावं. थँक्यू.